शहादा डेपोची बस आगीत खाक. छत्रपती संभाजीनगर धुळे हायवेवर भयानक दुर्घटना. संभाजीनगर धुळे महामार्गावर मंगळवारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शहादा आगाराची संभाजीनगर बस अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाली. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात एका हॉटेलजवळ उभी असताना या बसला आग लागली होती. सुदैवाने बसमधील सर्व 48 प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असतानाच ही घटना घडल्याने या सर्वांचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शहादा आगाराची बस शहादा येथून संभाजीनगरकडे जात होती. खुलताबाद तालुक्यातील हॉटेल आम्रपाली परिसरात सायंकाळी सुमारे 4:20 प्रवाशांच्या जेवणासाठी ही बस थांबली होती. याचवेळी वाहकाच्या बाजूला मागील टायरचा अचानक स्फोट झाला. टायर फुटल्यानंतर काही क्षणातच बसला आग लागली. आग वेगाने पसरली. घटनेची चाहूल लागताच चालक आणि वाहक यांनी तत्परतेने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे बसमध्ये प्रवास करणारे एकूण 48 प्रवासी सुरक्षित बचावले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र आग वेगाने भडकत गेल्याने संपूर्ण बस काही वेळातच जळून खाक झाली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. गाडीचे टायर गरम झाले, ते जागेवरच फुटले म्हणून आग पकडली गाडीनी. हे बघा, जागेवर आग पकडली गाडीची टायर फुटल्यावर. बाजूला बर का, टाकी फुटन तिची टाकी. ते बस काढताय का? बाजूला निघा आता, टाकी फुटन तिची डिझेलची टाकी. काही नाही, आता बाकी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.